कुठे आहे तो मुलगा? आय वॉन्ट टू किल हिम. राघव रागात बोलला. नो सर, तो मुलगा एक छोटा मोठा क्रिमिनल आहे आणि सध्या फरार आहे. नक्कीच त्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून हे केलं असेल. सध्या मला माहिती नाही की त्याने कोणाच्या सांगण्यावरून हे केलं, पण मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची होती, म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं आहे. आनंद हात टेबलवर ठेवत बोलला. कोणती? राघवने विचारलं. आता पुढे. सर, काही दिवसापूर्वी तुम्ही तुमच्या बर्थडे पार्टी एका हॉटेलमध्ये दिली होती. त्याच हॉटेलमध्ये हा मुलगा सेम एक दिवस अगोदर जॉईन झाला होता आणि पार्टीमध्ये जो विषप्रयोग झाला होता तो यानेच केला होता, जो की तो तुमच्यासाठीच होता. आनंद बोलला आणि राघव शॉक झाला. व्हॉट यू मीन तो विषप्रयोग माझ्यावर केला होता? राघवने आश्चर्याने विचारले. यस सर, त्या रात्री ते विष तुमच्यासाठीच होतं, पण तुमचं ताट बदललं गेलं आणि चुकून दुसऱ्या वेटरने ते दुसऱ्याला दिलं. नाहीतर त्या रात्री तुम्हालाच ते विष द्यायचा प्लॅन होता. आनंद बोलला. राघव जबरदस्त शॉक झालेला. त्याला त्या रात्री गार्गीकडून त्याच्या ताटात पडलेलं ते पीस आठवलं आणि कसं तिने ते चेंज केलं होतं ते पण आठवलं. म्हणजे जर त्या रात्री गार्गीकडून चूक झाली नसती तर कदाचित त्याच्याच पोटात विष गेलं असतं. त्या रात्री गार्गीने त्याला नकळत वाचवलं होतं. आनंद, डू व्हॉट एव्हर, बट आय वॉन्ट टू दॅट ब्लडी ब्लास्टर्ड. राघव रागात बोलला. सर, हा खूप पोचलेला मुलगा आहे. अजून तर पोलिसांना पण सापडला नाही. हे छोटे मोठे गुन्हेच नोंद आहेत, पण एकदा फरार झाला की लवकर बाहेर निघत नाही. मी माझे सगळे सोर्स कामाला लावले आहेत. होप सो लवकर मिळेल. पण मला वाटतं तोपर्यंत तुम्ही आणि मॅडमनी योग्य काळजी घ्या, कारण तुम्हा दोघांचा शत्रू कदाचित एकच आहे. आनंद बोलला. राघवला पण त्याचं म्हणणं पटलं. कदाचित त्याच्यामुळेच गार्गीला टार्गेट गेलं असावं असं पण वाटलं. आता यापुढे गार्गीला एकटं सोडून चालणार नव्हतं. सर, हा त्या मुलाचा फोटो आहे. तुम्ही कधी पाहिलं असेल तर बघा. आनंदने एक फोटो राघवकडे सरकवत बोलला. राघवने लगेच तो फोटो हातात घेतला आणि पाहू लागला. क्षणभर त्याला तो फोटो ओळखीचा वाटला, पण त्याला कुठे पाहिलं हे मात्र त्याला आठवत नव्हतं. राघवने त्या फोटोचा फोटो फोनमध्ये काढून घेतला, कदाचित पुन्हा कधी आठवेल म्हणून. याचं नाव काय? राघवने विचारलं. याला सगळे सोनू बोलतात. खरं नाव अजूनही कोणाला माहीत नाही. आनंद बोलला. ओके, तुम्ही लवकरात लवकर याचा शोध घ्या. राघव फोटो परत करत बोलला. ओके सर, पण मला वाटतं तुम्ही त्या मॅडमची जास्त काळजी घ्या, कारण जो कोणी आहे तो पुन्हासुद्धा असा प्रयत्न करेल. लवकर नाही करणार, पण कधी ना कधी करेलच. जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत मॅडमांना एकटं सोडू नका. आनंद बोलला. आय नो, थँक्स. राघव बोलला आणि आनंदला एक चेक देऊन तिथून बाहेर पडला. राहून त्याला त्या मुलाचा फोटो दिसत होता. साधारण 25च्या आसपास तो मुलगा कुठेतरी नक्कीच पाहिला होता, पण त्याला कितीही प्रयत्न केला तरी आठवत नव्हतं की कुठे पाहिलं ते. शेवटी त्याने तो विचार झटकला आणि आता गार्गीला कसं प्रोटेक्ट करायचं याच्याबद्दल विचार करू लागला. जोपर्यंत आजोबा घरी आहेत तोपर्यंत गार्गी घरातून कुठे जाणार नाही, पण त्यानंतर तिला कसं प्रोटेक्ट करायचं याचा तो मनातच प्लॅन करू लागला. त्याचवेळी त्याला आठवलं की आज गार्गी हॉस्पिटलमध्ये शशीला भेटायला गेलेली. त्याने लगेच गाडीला ब्रेक मारला आणि यू टर्न घेऊन गाडी हॉस्पिटलकडे वळवली. थोड्याच वेळात तो हॉस्पिटलच्या समोर जाऊन उभा होता. समोरच बोर्ड पाहून क्षणभर त्याच्या मनाची थोडी घालमेल झाली, पण त्याने लगेच हॉस्पिटलला पाठ केली आणि गार्गीचा नंबर डायल केला. समोरून 2-3 रिंगमध्येच फोन उचलला गेला. हॅलो गार्गी, राघवने आवाज दिला. यस सर. समोरून थोडा घाबरलेला आवाज आला आणि राघवच्या हृदयाचा ठोका चुकला. आर यू ओके? त्याने लगेच काळजीने विचारलं. यस सर, आय एम फाईन.
पलीकडून आवाज आला. ओके, आय एम आउटसाईड, कम हिअर, तो बोलला. ॲक्च्युली अजून शशीसोबत भेट झाली नाही. मी त्यालाच भेटायला चालले आहे, गार्गी बोलली. व्हॉट? पण तुला जाऊन बराच वेळ झाला, अजून भेट का नाही झाली? राघवने आश्चर्याने विचारलं. त्याला डॉक्टर ऑब्झर्व करत होते. आता तो येईल, गार्गी बोलली. ओके, आय विल वेट, राघव बोलला. सर, मला वेळ होईल, तुम्हाला उगाच त्रास, गार्गी बोलली. आय सेड आय विल वेट, तो बोलला. ओके, मग तुम्ही आतमध्ये येता का? शशीला पण तुम्हाला बघून आनंद होईल, गार्गी बोलली. आणि राघवचे हृदय आत जायच्या कल्पनेनेच थोडं बेचैन झालं. नो, आय एम नॉट कमिंग, तो पटकन बोलला आणि लगेच फोन कट केला. त्याने अस्वस्थपणे केसातून हात फिरवला आणि पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसला. आता त्याची एकाच हाताची बोटं जास्त हालचाल करत होती, जी त्याच्या मनाची अस्वस्थता सांगत होती. राहून राहून त्याचं लक्ष समोरच्या बोर्डकडे जात होतं. शेवटी वैतागून त्याने पाठीमागच्या सीटवरचा लॅपटॉप घेतला आणि तो कामात बिझी झाला. बराच वेळ झाल्यावर त्याने एक आळस दिला आणि घड्याळ पाहिलं. तो येऊन तब्बल 1 तास होत आलेला आणि या मॅडमचा अजून पत्ताच नव्हता. ही ब्रदर सिस्टरची जोडी एक दिवस माझा जीव घेतील. राघवने एक सुस्कारा सोडला आणि त्याचवेळी त्याला गार्गी हॉस्पिटलच्या बाहेर एका स्टाफसोबत बोलताना दिसली. आता ही बाहेर येऊन स्टाफसोबत का बोलत आहे? कधी ही एकदम डिटेक्टिव्ह असल्यासारखं का वाटते? राघवने लॅपटॉप मागे टाकला आणि तिला पाहू लागला. सकाळी सांगून सुद्धा ती इथं पण साडी घालून आलेली. खरंच या मुलीच्या हिमतीला दाद द्यायला हवी. कितीही टॉर्चर केलं तरी मानतच नाही. जे मनात येईल तेच करते. पण जाम क्यूट दिसते. राघवचे ओठ आपोआप वरती कर्व झाले आणि त्याचवेळी ती समोरून येताना दिसली. त्याने लगेच बटन दाबून तिच्यासाठी दरवाजा उघडला. आय एम सो सॉरी सर, खूप लेट झाला ना? मला वाटलं तुम्ही गेला असाल, गार्गी आतमध्ये बसताच दिलगिरी व्यक्त करत बोलली. राघव काहीच बोलला नाही. त्याने गाडी स्टार्ट केली. बापरे खडूस, आजकाल इतका का मेहरबान होतोय? चक्क राघवला नाही. क्या बात है, आज मूड चांगला दिसतोय. आजच सगळी कामं पूर्ण करून घ्यावीत. गार्गी राघवकडे बघून मनातच विचार करत होती. तिने मनातच शब्दांची जुळवाजुळव केली आणि धीर एकवटला. सर, ते डाव्या बाजूला एक सरकारी हॉस्पिटल आहे, तिथं घेता का? मला थोडं काम होतं, गार्गीने अडखळत विचारलं. मी तुला ड्रायव्हर वाटतो का? आता मात्र त्याचा थोडा रागीट आवाज आला. शिट, हाच आहे, रागीट हिटलर. उगीच मला वाटलं सुधारला आहे. तिने एक सुस्कारा सोडला. सॉरी सर, ती मान खाली घालून बोलली आणि मग खिडकीतून बाहेर बघू लागली. काही वेळातच त्यांची गाडी थांबली. तिला थोडं आश्चर्य वाटलं, कारण घर यायला अजून बराच वेळ होता. तिने गोंधळून समोर पाहिलं तर सरकारी हॉस्पिटलचा बोर्ड चमकत होता. तिला आनंद झाला. थँक्यू सर, ती हसून बोलली. लवकर ये, तो तिच्याकडे न पाहताच बोलला. तुम्ही पण चला ना आतमध्ये, ती बोलली. आय डोंट लाईक हॉस्पिटल्स, तो बोलला. पण तिला मात्र काहीही करून त्याला आतमध्ये न्यायचं होतं. प्लीज, तिने एकदम अर्जीवच्या स्वरात विचारलं आणि राघवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, कारण ती इतक्या अर्जवीने त्याच्याशी कधीच बोलत नव्हती. ओके, त्याला तिचं मन मोडावं असं वाटलं नाही. आपण नाही बोललो तर कदाचित तिला दुःख होईल आणि ते दुःख त्याला नकोसं वाटलं. त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. इथं कोण आहे? त्याने विचारलं. चला ना आतमध्ये, ती बोलली. तो तिच्या मागोमाग आतमध्ये गेला. ती त्याला एका जनरल वॉर्डमध्ये घेऊन आली. त्या वॉर्डवरचं नाव वाचून त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तो वॉर्ड कॅन्सर पेशंटचा होता. गार्गी, इथं कोण आहे तुझं? त्याला थोडं काळजी वाटली. माझं नाही, पण तुमचं आहे, ती कोड्यात बोलली आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसू लागले. त्या बाईला ओळखता का?
गार्गीने समोरच्या एका बेडवर इशारा करत विचारलं. राघवने थोडं क्युरियासिटीने त्या दिशेला पाहिलं. तिथं बेडवर एक बाई झोपलेली होती. तिच्या डोक्यावर केस नव्हते. नाकात नळ्या घातल्या होत्या. तिची अवस्था पाहून त्याने लगेच नजर फेरली. गार्गी, मी इथं कोणालाच ओळखत नाही. तू कशाला इथं आली आहेस? राघवने थोडं रूडली विचारलं. गार्गी मनात थोडी घाबरली, पण आता माघार घ्यायची नव्हती. ती बाई अक्षयची आई आहे, गार्गी अडखळत बोलली. आणि राघवच्या डोळ्यात राग दिसू लागला. त्याने तिच्यावर रागाने एक कटाक्ष टाकला आणि तिथून जाऊ लागला. गार्गी एकदम गोंधळून गेली. आता काय करायचं? हिटलर तर चालला. जानू, पटकन काहीतरी कर, नाहीतर एवढं सगळं केलं त्यावर पाणी फिरेल. गार्गी पटकन पळतच त्याच्या मागे गेली आणि तिने त्याचा हात पकडला. सर प्लीज, ती थोडासा लागलेला दम खात बोलली. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. अजूनही त्याच्या नजरेत राग होता. ती घाबरली होती, पण तिने त्याचा हात मात्र सोडला नाही. सर, तुम्ही चूक करत आहात असं मी म्हणत नाही, पण चूक तर अक्षयनी केली ना. मग यात या बाईचा, त्या माऊलीचा काय दोष? त्या बघा कशा तडपडत आहेत. गार्गी डोळ्यात करुण भाव आणत बोलली. गार्गी, त्या तडपडत आहेत, यात माझा काय दोष? राघवने उलट विचारलं. नाही, तुमचा दोष नाही, पण तुम्ही त्यांच्या एकुलत्या एका मुलाला जेलमध्ये टाकलं आणि म्हणून आज त्यांची ही अवस्था आहे. गार्गी घाबरत बोलली. ओ, म्हणजे तुला हे म्हणायचं आहे का की मीच चूक केली, सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे, राईट? त्याने भयंकर रागात विचारलं आणि गार्गीचं हृदय आता फास्ट झालं. आता हा समोरचा सनकी आपल्याला मारू सुद्धा शकतो असं क्षणभर तिला. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.